नमस्कार पेंडकर. आज माझं पेंडची टीम नदीच्या एका भागावर, आपली ही जी भोगावती नदी मागे दिसते ही भोगावती नदी आहे पेंडची, आणि आपण इथे का आलेलो आहोत, पेंडकरांना जे घाणेरडा पाणी पुरवठा होतोय त्याचं वास्तव उघड करण्यासाठी माझं पेंडची टीम आज इथं पोचलेली आहे. हे नदीचं पाणी आहे. इथून बरोबर 50 मीटरवर साधारण पंप हाऊस आहे, जिथून पेंडसाठी पाणी लिफ्ट केलं जातं. पेंडकरांना पिण्यासाठी जे पाणी सोडलं जातं ते लिफ्ट केलं जातं. आणि आपण बघू शकता, मी ह्या व्हिडिओच्या थोडंसं आधी एक व्हिडिओ जोडलेली आहे की जिथनं गटाराचं पाणी, पेंडच्या एका मोठ्या भागाचं गटाराचं पाणी हे पूर्णपणे या नदीत सोडलं जाते. आणि ह्याच नदीचं पाणी आपण तिथून लिफ्ट करून पितोय. आणि आपल्या फिल्टरेशन प्लॅन्टची तर अवस्था आपल्याला माहिती आहे. यातून 2 गुन्हे घडत आहेत. एक म्हणजे पेंडकरांना अतिशय घाणेरडं आणि थेट गटाराचं पाणी पुरवलं जातं आहे, आणि पेंडची जी आपण ज्या नदीला देवाचं स्थान दिलेलं आहे त्या नदीमध्ये घाणेरडं पाणी पुरवलं पोचतं आहे. नदी घाण होते, जलजीवन घाण होते. आणि महत्त्वाची गोष्ट, ही जलपर्णी जी आहे ही गटाराच्या पाण्यामुळे जलपर्णी तयार होते. ही जलपर्णी पूर्ण नदी जे आपण पूर्वी बघत नव्हतो, ह्या गेल्या 4-5 वर्षातच आपण ही जलपर्णीची समस्या पेंडला भेडसावते. ही नदी आपण अनेक संघटना नदी स्वच्छ करण्याची मोहीम घेत आहेत, पण माझं म्हणणं आहे की माझं पेंडनी जी मोहीम घेतली, गणेशदादा आज नेतृत्व करत आहेत त्या टीमचं, सूरज त्यांना मदत करत आहेत, सगळी टीम त्यांच्याबरोबर आहे. नदी स्वच्छ करण्याच्या ऐवजी नदी घाण करणं हे थांबवलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून आज आम्ही इथे उपस्थित आहोत. ठीक आहे.